सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उनसे तोडाची कंठी धडकी माळ मुक्ता पडाची जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन संगी मात्रे मन कामना पूर्ती देव जय देव रत्नागचिता पौरकृत गौरी कुमरा चंदनाची मोती कुंकुम केशरा हिरे गणिका मुक्ता शोभतो बरा गणगणते नो पोरे चरणी घाघरिया जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन चरणी मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना शरण स्वर्ण दंड नयना रामाचा वटवाई सजना संकष्टी पावावे निर्वावे रक्षावे सुरवंदना जय देव जय मंगल मूर्ति व श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मन सर्वी मात्रे मन कामना मूर्ति जय देव गजानन महाराज की जय श्रीधराय धीमहि तन्नो कृष्णाय प्रचोदयात् वृंदावनेश्वरी राधा कृष्णो वृंदावनेश्वरम् जीवने न धने नित्यं राधा कृष्ण गतिर् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे गिर्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरहा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची लोकाभिराम मरणरंगतिरमराजीव नेत्रमरगमहंसनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सियावर रामचन्द्र भगवान् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामदूत हनुमान की जय सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहितवहे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गोपालकृष्ण भगवान् की जय राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे श्री कृष्ण गोविंद हरे
मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव 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 हे नाथ नारायण वासुदेव। राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री राधा रानी सरकार की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सनातनम हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। अपने अपने माता पिता की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। अखिल कोटि ब्रह्मांड नायक करुणावलय कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा असणारा श्रीकृष्ण परमात्मा आणि त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या श्रीमद भागवत महापुराणाचा आजचा आपला 4था दिवस। 4थ्या दिवसाची कथा इतकी गोड आहे। 4 कथा आहेत छोट्या छोट्या, अतिशय समजदारीने सांगण्याचा माझा प्रयत्न आहे आणि सुटसुटीत मी सांगेल ज्याच्याकडे तुमच्या ते मरेपर्यंत लक्षात राहील। कथा ऐकत असताना आपण भाव विभोर झालं पाहिजे, शरीराचा विसर पडला पाहिजे आणि या जगतामध्ये फक्त एकच गोष्ट सत्य आहे आणि ती म्हणजे परमात्मा। इतकं तुमच्या हृदयामध्ये भरलं का मग समजावं परमात्मा तुमच्या हृदयात आलाच। गेल्या पहिल्या दिवसापासून तुम्ही मंडळी श्रीमद भागवत कथा रचपान करत आहात, ज्यांच्या निमित्ताने ही कथा चालू आहे। वैकुंठवासी श्री वसंत पोपट पाटील यांच्या आत्म्याला मोक्ष प्रदान व्हावा म्हणून ही कथेचं आयोजन नियोजन सौभाग्यवती रेखाताई, त्यांचे नातेवाईक, त्यांच्यावरती प्रेम करणारी त्यांची मंडळी सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा आज सुरुवात झालेली 4थ्या दिवसाला। बघता बघता डोळ्यासमोर 1-1.5 तासाचा टाइम निघून जाईल आणि कथा 5व्या दिवसावरची लोटल्या जाईल। उद्या श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म साजरा होणार आहे। जे लोक 4 दिवस आले नाही, उद्या तुम्ही त्यांना सांगा की कमीत कमी श्रीमद भागवतामध्ये कृष्ण परमात्म्याच्या जन्मात तरी आपण गेलं पाहिजे।
कारण ज्यांनी ज्यांनी कृष्ण परमात्म्याचा जन्म उत्सव साजरा केला आहे ना, त्यांच्या जीवनामध्ये परमात्मा स्वतः मदतनीस म्हणून काम करतो. हा श्रीमद भागवताचा सार आहे. राजा परीक्षित आता मरणाकडे वाटचाल करतोय. 4 दिवस माझ्या जीवनाचे शिल्लक आहेत आजचा धरून. आता मरणाची भीती राहिली नाही. फक्त तुम्ही कथा मला पूर्ण सांगा. म्हणजे एक वेळा पूर्ण कथा ऐकली आणि जर मला तक्षक नावाचा साप चावला आणि जर मी मरण जरी पावलो तरी माझ्या अंतकरणामध्ये आता दुःख शिल्लक राहिलं नाही. मरून गेले माझे जन्म मरण. श्रीमद भागवत कथा ही इतकी गोड आहे. त्याच्याबद्दल एक आख्यायिका सांगितल्या जाते. एक वेळेला काय झालं होतं माहिती का, इंद्रदेवाने श्रीमद भागवत कथा मागितली होती व्यासांना की ही कथा आम्हाला देऊन टाका, आम्ही तुम्हाला अमृत देतो. तदत पदम तत्परी मार्गतव्यम यस्मिन् गतानं निवर्तन्ते भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्येन यतः प्रवृत्ति प्रसूता पुराणी. इंद्रदेवाने व्यासांना सांगितलं होतं की हे भागवत मला देऊन टाका, मी तुम्हाला या भागवताच्या बदले अमृत देतो. काय देतो? अमृत देऊन टाकतो आणि तुम्ही मला भागवत देऊन टाका. तर व्यासांनी जे उत्तर दिलं ना हे अतिशय मार्मिक आहे. मरेपर्यंत विसर्जन का. गोकुलधामच्या लहान लहान पोरं पोरी बी आहे की नाही, पहिल्या दिवसापासून येता येतात है ना. कथा झाली का पाया पडायला येतात रामकृष्ण हरी महाराज. याला बी पुण्य लागतं. यांचं जर पुण्य आहे यांच्या मायबापाचं बी पुण्य. धन्य माता पिता याचे. एखाद्या माईने सांगितलं होता गपचूप गरमाबाट अभ्यास कर. अभ्यास करून तुमचे मुलं डॉक्टर होतील, अभ्यास करून तुमचे मुलं इंजिनियर होतील, अभ्यास करून तुमचे मुलं वकील होतील, अभ्यास करून तुमचे मुलं श्रीमंत होतील. पण अभ्यास करून तुमचे मुलं जर माणसं नाही झाले तर सगळं व्यर्थ आहे. ध्यानात ठेव. माणूस बनण्यासाठी ह्या संप्रदाय आहे. माणूस बनण्यासाठी कथा कीर्तन आहे. इंद्रदेवाने सांगितलं की मला हे भागवत देऊन टाका, मी अमृत देतो. आता आमचे राजू दादा आहेत पहिल्या दिवसापासून दिवसभर मार्केटमध्ये फिरता की नाही, दिवसभर काम करता, कोण थकत नाही. पण शरीर थकल्याच्या नंतर त्याला शांती प्रदान कुठं होऊ शकते हे ज्याला कळलं त्यांचा बी मुलगा आळंदीला टाकलाय त्यांनी. तुमच्या जीवाचा सुटेल का. पण आज ज्यांनी मुलावरती मोह ठेवला, आज ज्यांनी मुलांवरती आटकून ठेवलं, हेच मुलं म्हातारपणात जेव्हा त्रास देताना तेव्हा म्हातारे आमच्याकडे रडता, महाराज आमना पुऱ्या ऐकीनी राहणार. ऐकवत नाही तो. कारण ज्या वेळेला सांगायला पाहिजे होतं तुम्ही सांगितलं नाही. म्हणून मुलांना पंख फुटेपर्यंत वागवलं पाहिजे. आणि त्याला पंख फुटायला लागले 20 वर्षाचा झाला का त्याला घरट्यातून लोटून देते चिमणी. तुला उडता आलं तर उड, नाही तर मर. आमना 35 ना वय घ्या तरी मन पोऱ्या मावश्याच नाही चालवलं. मग इंद्रदेवाने सांगितलं की श्रीमद भागवत तुम्ही मला देत नाही, अमृतापेक्षा मोठं आहे का ते. तेव्हा व्यासांनी जे उत्तर दिलं ना ते खूप ऐकण्यासारखं आहे. व्यास महर्षी म्हणतात तुमचं अमृत जो पेतो तो अमर होतो. म्हणे बरोबर आहे. मग तुम्ही अमर प्यान अमृत व्हा. तुमचं अमृत्व हे एका जणाला अमर करतं, पण हे श्रीमद भागवत कथा जेवढे ऐकतील त्या सगळ्यांना अमर करतं, सगळ्यांना मोक्ष भेटतो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम
नाम तुझे देवा अमृतापेक्षा सुद्धा परमात्म्याचं नाव गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि मग इंद्राच्या लक्षामध्ये आला हे काही आपल्याला देणार नाही. श्रीमद भागवत कथा ही संपूर्ण ऐकली तरच फळ प्राप्त होतं का? तर नाही. श्रीमद भागवत कथा फक्त डोळ्याने पाहिली तरी मोक्ष प्राप्त होतो. श्रीमद भागवत फक्त तोंडातून म्हटलं तरी मोक्ष प्राप्त होतो. श्रीमद भागवत शब्द ऐकला तरी मोक्ष प्राप्त होतो. इतकी पवित्र येते. काही लोक आम्हाला म्हणता महाराज तुम्ही असे खुश राहता नेहमी. खुश राहण्याचं एकच कारण आहे, सत चित आनंद प्रदान करणारा परमात्मा आमचा बाप आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी जाई वास. पंढरीचा वास असणारा परमात्मा आमचा करता धरता पालन पोशिंदा आहे. रात्रपर दिवस आम्ही जंगलांमध्ये फिरतो, गाड्या घोड्या नदी नाले खोपशे आतंकवाद्यांचे गावं नक्षलवादी एरिया, पण एवढ्या याच्यात फिरत असताना आमच्या गाडी खाली साधा उंदीरही मरत नाही. ही त्याचीच कृपा आहे. आमची मंडळी मोटरसायकलवर 200-200 किलोमीटर फिरते, पण साधा विचारा तुम्ही त्यांना नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अघात निवाराया. आणि परमात्म्याचं महत्व केव्हा कळतं? जेव्हा माणसावर संकट येतं, जेव्हा दवाखान्यामध्ये आपली बायको ICU मध्ये टाकल्या जाते, डॉक्टर म्हणतो हमारे हाथ में था उतना तो हमने कर दिया, आगे काय तो उसके हाथ में है. आणि मग त्या दवाखान्यात मंदिर शोधता गणपती बाप्पाला सांगता एवढं दुःख निवार बाबा. येळा आहे देव. देव लगेच त्याचा मोबाईल काढतो, iPhone 16 Pro. अवकात हमारी चमकेल नाही, अव कीर्तन मा भी नहीं, अवका समझ नहीं. आते नहीं. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. सुख में सुमिरन सब करे, काहे को कबीरा दुख काहे को. एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तो कबीरा, मैं रोंदूंगी तो. ऐकला का? दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना को. दुख में सुमिरन सब करे, सुख में तो दुख काहे को होए कबीरा, दुख काहे को. दुःख आल्याच्या नंतर देवाचं नाव घेऊ नका. जेव्हा तुमच्याकडे सुख आहे तेव्हा देवाचं नाव घ्या. तुमच्या जीवनात दुःखच येणार नाही. इतका सुंदर हा दोहा आहे. राजा परीक्षितीला आता एक सुंदर अशी कथा सांगितलेली आहे, सगळ्या जगाला माहिती आहे. पण श्रीमद भागवत म्हटलं की 3-4 कथा या महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये गजेंद्र मोक्ष आहे, त्याच्यामध्ये जड भरत राजा आहे, त्याच्यामध्ये गोकर्ण आख्यान आहे, त्याच्यामध्ये उपमन्यू आख्यान आहे, त्याच्यामध्ये सगर राजांचं चरित्र आहे, समुद्र मंथन आहे, अहिल्या आणि गौतमाचे शाप उशाप आहे, चंद्राचे शाप आहे, इंद्राचे शाप आहे. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत भागवतामधून सांगितल्या जात नाही तोपर्यंत ग्रंथ पूर्ण होत नाही.
आता जी मी कथा तुम्हाला सांगणार आहे त्या कथेतून तुम्ही सर्व मानव जातीने एक बोध घेतला पाहिजे. कोणता बोध? कथा सांगितल्याच्या नंतर सांगतो. गजेंद्र नावाचा एक हत्ती आहे. हा गजेंद्र नावाचा हत्ती मागच्या जन्मात कोण होता मी सांगेल, फक्त लक्ष देऊन ऐकला, नंतर मी ऐकून घेणार नाही. गजेंद्र नावाच्या हत्तीचं वय झालेलं आहे. कल्पनात्मक अलंकार वापरतो आणि मग दृष्टांत सांगतो, म्हणजे सांगायला बी मजा येते आणि ऐकणाऱ्यांना बी मजा येते. आपल्या भाषेमध्ये गजेंद्र आता रिटायर झालेला आहे. रिटायर, कारण रिटायर झालेल्या लोकांना देवधर्म जास्त आवडायला लागतो, जास्त आवडतो त्यांना. वयस्कर झाले का केदारनाथ, बद्रीनाथ, गदडावर बटाल घ्या होतं. काही गरज आहे का? गदडाला बी वजन आले, गावमा बी तुन वजन. जर आपलं शरीर साथ देत नसेल तर आपण एका जागी बसून सुद्धा देवाचं नामचिंतन केलं तरी परमार्थ घडतो. परमार्थ हा तरुणपणात करण्याचा विषय आहे. काही लोक म्हणतात म्हातारपणी काशीला गेला पाहिजे. तुमले काय माहिती, तुम्ही म्हातारा वर्षातच काय माहितीये तुम्हाला? म्हणून तरुणपणात फिरलं पाहिजे, तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. आमच्या सोबत आता आम्ही ट्रिप घेऊन जातो ना, संपूर्ण भारत फिरत असताना असे लोक आमच्या सोबत आलेले असतात. उठले तर बसत नाही, बटले तर उसत नाही, जपले तर हात द्यावा लागतो. आणि ते लोक तिथं गेल्यावर म्हणतात आमना हाल वय ना, तुला हाल नाही, तुला बेहाल वय जातील. ध्यान ठेवજો, ज्या वयात फिरायला पाहिजे त्या वयात तुम्ही फिरत नाही. एखाद वेळेच्या वर्षाला गावाकडे नका जाऊ, परंतु देवाकडे जा. कारण गावाचे लोक तुम्हाला जाळणारे आणि देव जाळल्याच्या नंतर मुक्ती देणारे हे लक्षातच येत नाही. गजेंद्र नावाचा हत्ती आहे. रिटायरमेंट झालेली आहे, वय झालेलं आहे त्याचं. आणि त्याची बायको फार शहाणी होती, भलती शहाणी. तिने परमार्थ करूच दिला नाही. मी तर नेहमी करता सांगेल, ज्याच्या घरामध्ये बाई चांगली आहे ना त्या माणसाचा परमार्थ गोड आहे. नाही तर माणूस गाडीवर बसला का बाई घरातून चांगले, तुमले सांगा ना नका जाऊ थंडीनं, वारं भरायचे, तो लगेच गरमाकुशीचा असतो. परमार्थामध्ये आडवं जाऊ नये. गजेंद्र नावाचा हत्ती आणि त्याची पत्नी त्रिकुट पर्वताच्या पायथ्याशी एक तलाव होता आणि त्या तलावाजवळ ते फिरत फिरत गेले. गजेंद्र नावाच्या हत्तीला थोडी मस्ती सुचली. कधी कधी मस्ती कशी महागात पडते हे श्रीमद भागवतात गोड सांगितलेलं आहे. हे राजा परीक्षिती, फक्त तुला शाप मिळालेला आहे असं समजू नको. अनेक लोकांना शाप मिळालेला आहे आणि त्या शापातून मुक्ती परमात्म्याने केलेली आहे. आणि म्हणून मी जी तुला कथा सांगतो आहे ती सुद्धा त्या कृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे. आणि ज्यांनी ज्यांनी एकदा कृष्ण चरित्र ऐकलं त्यांच्या जीवनामध्ये मरणाची भीती राहत नाही. हेच श्रीमद भागवताचं फळ आहे. इथं बसलेल्यांनी 7 दिवस कथा ऐकली. कारण श्रीमद भागवत जसा एक प्रीमियम असतो ना, एखादी चार्जिंग असते ना, 1 वर्षापर्यंत श्रीमद भागवत म्हणजे तसं जन्मांतरीच आहे. परंतु कमीत कमी 1 वर्ष माझ्या बुद्धीनुसार मी तुम्हाला सांगतो की वाईट घटना घडणार नाही. आणि जर घडली तर मग ती तुमच्या कर्माने आणि तुम्ही स्वतःहून घडवून घेतली. जर काही चुकीची घटना घडणार असेल तर देव तुम्हाला 4 वेळा त्या गोष्टीचे संकेत देईल आणि ते संकेत जर तुम्हाला कळाले तर ती होणी टळू शकते. हा सुद्धा सिद्धांत आहे. गजेंद्र नावाचा हत्ती पाण्यामध्ये गेला. त्याच्या मागे त्याची पत्नीही गेली. परीक्षिती लक्ष देऊन ऐकतो, आता कथा खूप गोड आहे. पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी सोंडेमध्ये पाणी भरलं. कशात पाणी भरलं? सोंडेमध्ये. आणि त्या हत्तीने सोंडेत पाणी भरलं आणि त्याच्या बायकोच्या अंगावर फेकलं. आता बायकोला बी वाटलं आपलं बी प्रेम आहे त्याच नावर, तिने बी सोंडमा पाणी भरून त्यांना अंगावर फेकलं. आणि असं पाणी फेका फेका मा खालतील मगरी घ्या. ऐकताय तुम्ही? मगर आला, मगर. आणि त्या मगराने त्याचा पाय धरला. आणि जसा पाय धरला, पाय धरल्याच्या नंतर त्या गजेंद्राने असा पाय वर उचलला. आणि पाय वर उचलल्यामुळे त्या मगराचं तोंड दिसलं. कोणाला? गजेंद्राच्या बायकोला. खरं खरं सांगा, आता गजेंद्राची बायको पाण्यात थांबेल का काठावर जाईल? हा निघई ती. तुम्ही बारी बारी जात ना का मनी बायको मनाची बाई खात नाही. तिने पोया लाटता लाटता 3 खाई जायले ती तेल लाईसन. तुमले माहित बी नाही. तिने तुम्हाला डोकावर हात फिरावा, तुम्हाला बाले गायब होई घ्या. इथली सोपी आहे का ती?
ती बाहेर गेली आणि मग गजेंद्राला वाटतं तुझं माझ्यावर प्रेम नाही का? आहे ना म्हणे. अरे मग तुम्हाला सोडून गेली. अहो मी बाहेर कशासाठी आली? मी तुम्हाला ओढेल ना. आता देखावा करते ती. आता त्याला ओढते ती. गजेंद्राला शेपटी ओढते त्याची. मगर म्हणतो तू पुरं खानदान बलायलंय, मी आवरावाव नाही. गजेंद्राच्या कल्पनात्मक अलंकाराच्या सहाऱ्याने मुलं बाळ गण गोत्र सगळे आले. सगळ्यांनी ओढण्याचा प्रयत्न केला पण नाही. आणि ओढून ओढून सगळ्यांची जेव्हा ताकद संपली तेव्हा सगळ्यांनी एक मत्ता केला, आता हा मरेल पण याच्या नांदी लागून आपण कोणाला मरायला चालणार नाही. 2020 ला तेच झालं होतं. कोरोना झालेल्या पेशंटला घरातले लोक सुद्धा घरात घेत नव्हते. एवढी लायकी दाखवली देवाने आपल्याला, तरी आपण सुधरत नाही. आई आपलं पाप आहे. कोरोना झालेलं जर प्रेत आलं ना, प्रेत, तर गावच्या लोकांनी सुद्धा स्मशानात जाडू दिलं नाही. याले वावरमात आता घाल द्या म्हणे, याले आग लावानी सुद्धा परमिशन नाही. नाशिक मध्ये 5 कोटीचा बंगला होता एका साहेबांचा. 56 लाख रुपये बिल काढलं 3 दिवसामध्ये, पण वाचवता आलं नाही. कोरोनामुळे मेला. आणि प्रेत यात्रेसाठी कॉलनीच्या लोकांनी सांगितलं होतं कोरोना पेशंट आमच्या सोसायटीत आणायचं नाही. त्या लोकांचं काय घेऊन बसले. त्याच्या बायकोला डॉक्टरने सांगितलं चैन उघडून देतो, मरताना अंतिम दर्शन घ्या. ती म्हणे माझ्या मुलाबाळांकडे मला बघायचे, उगीच मी रिस्क घेऊ शकत नाही. चैन सुद्धा उघडली नाही बायकोने. आणि मरेपर्यंत हा माझा तो माझा. पांढऱ्या थैलीमध्ये एक दिवस गुंडाळला जाईल तुम्हाला. तुमच्या नाका तोंडात कापूस भरल्या जाईल. तुमचा पोस्टमार्टम होईल. आणि तुमचे नातेवाईक गण गोत्र मित्र परिवार यांना तुमच्या प्रेत यात्रेत यायला सुद्धा कदाचित वेळ भेटेल याची शंका आहे. म्हणून जिवंतपणी त्या परमात्म्याची भक्ती प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न नाही रे नाही कुणाचे कोणे, नाही रे नाही कुणाचे कोणे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखी सोय रे. तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. प्रमाण पुढे अटॅच करतो बरं का, लक्ष देऊन ऐकला. सर्वांनी मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये असा प्रस्ताव पारित झाला की जो मगर आहे ना हा फार ताकदवान आहे आणि पाण्यामध्ये आपण मगराच्या नांदी लागू शकत नाही. आणि म्हणून जाऊ द्या, आता जेवढं आयुष्य जगायचं होतं तेवढं गजेंद्राने जगून घेतलं. असं त्याचं काही राहिलं नाही. आता मुलं झाले, बाळ झाले, नातू पंतू झाले.
आणि आता गजेंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. आता लक्ष देऊन ऐकजा बरं का. आता गजेंद्राला पूर्ण खात्री पटली की आनंद घेत असताना सर्वे माझे होते, पण जेव्हा मी दुःखात सापडलो तेव्हा मात्र माझं कोणी नाहीये. इथं तुम्ही सर्व सुशिक्षित लोक आहात. पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे, मरेपर्यंत लक्षात ठेवा. पु ल असं म्हणतात, भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा माणसाला जगातील माणसं दाखवतो. आला का लक्षात? बर का काका, सुभाष काका, तुमची परिस्थिती गरिबीची असू द्या ना, नातेवाईक तुमले लगीन पत्रिका सुद्धा देवत नाही. आला का लक्षात? जर रस्त्यात तुमचं गाव लागलं ना तर तुम्हाला पत्रिका भेटली तर भेटली. एका पत्रिकेत 3 नावं. पण गरीबाला जाण असते. गरीब लग्नात जातो, लग्नात गेल्याच्या नंतर त्याला काम काय लावल्या जातं माहितीये का? नांदडामा नळी दर, पाहुणाले लेवाल जाय, कांदा बटाटा लईये. पण तुमची परिस्थिती थोडी चांगली असू द्या, तुम्हाला 4-4 फोन केल्या जातात, तुम्हाला 4 व्हीलर घेऊन पत्रिका द्यायला येतात, तुम्हाला यावंच लागेल, तुम्ही आले नाही तर आम्ही लग्न लावणार नाही. आणि जेव्हा तुम्ही जाता तेव्हा माईकवर तुमचं शब्द सुमनाने स्वागत केलं जातं. भाऊसाहेब आले म्हणून आमच्या लग्नाला शोभा आली. मान भाऊसाहेबाला नाही, मान पैशाला आहे. हे भाऊसाहेब ना ध्यान माई नाही राम. भाऊसाहेब फुगे जायले. अहो गजेंद्र बी तसाच फुगेल होता. आई म्हणी तो म्हणा मना पोरे, इथला कमाई राहणार तिथला कमाई राहणार, समजे ना ताम ना तोडा. आणि मग 1000 वर्ष निघून गेले, 1000. आणि मग लक्षामध्ये आलं, नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, मानसा नाही कुणाचे कोणी. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, 4 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, ये मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. हे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वने तू फुगू नको आपुला छातीला छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. गजेंद्राच्या लक्षामध्ये आला आता बायको नाही, मित्र नाही, गणगोत्र नाही, नातेवाईक नाही, मुलं नाही. आता या संकटातून मला कोणी सोडवू शकत नाही का?
1000 वर्ष झाले मी या मगराच्या तावडीमध्ये सापडलेलो आहे. 1000 वर्ष झाले तुम्हाला चावतो आहे, त्रास देतो आहे, मी रडतो आहे. थोड्या वर्षापर्यंत सगळे काठावर उभे होते, मात्र आता काठावर सुद्धा कोणी उभं राहिलं नाही. हळूहळू मगर मला पाण्यामध्ये ओढतो आहे. कोणीतरी माझी मदत करेल का? आता राजा परीक्षितीने विचारलं पुढे काय झालं? तर पुढे गजेंद्राला श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक आठवला त्याला. काय श्लोक आहे तो? अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. अर्थ काय याचा? या श्लोकाचा अर्थ असा आहे, अंतकालेच मामेव, अंतकाळा जो माझ स्मरण मुक्ता कलेवरम, जो माझं अंतकाळा स्मरण करेल मी त्याला मुक्ती प्रदान करेल. आणि मग लक्षामध्ये आलं, आणि जेव्हा सगळे धोका देतात तेव्हा परमात्मा येतो आणि त्याच्यासाठी नामचिंतन करावं लागतं. आणि मग गजेंद्राने काय केलं तर शुकमुनी सांगता, गजेंद्राने देवाचा धावा केला. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हे श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 हे भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण हे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. आणि देव आले आणि देवाने गजेंद्राला पाण्यातून बाहेर काढलं. पाण्यातून बाहेर काढला आणि मोक्ष दिला. काय दिला? काय दिला? हा, तुम्हाला काय पाहिजे? पावडर बिवडर. आता गजेंद्राला मोक्ष दिला इथपर्यंत कथा सर्वे सांगतात.